आज मी माझं हे ब्लाऊज आरीवर्क करण्यासाठी घेतलं होतं. आताच मम्मीकडनं शिवून आणलं होतं, तर म्हटलं चला त्याच्यावरती काहीतरी कलाकारीच करूया. त्याच्यासाठी मी सर्वात पहिले मार्केटमध्ये जाऊन मला जे जे काही सामान लागणार होतं ते सर्व घेऊन आली आणि लागली कामाला. सर्वात पहिले तर इथे ग्लूच्या मदतीने पहिले बॉल चेन चिपकवली आणि त्याच्यानंतर स्टोन चेन चिपकवून घेतली आणि परत दुसऱ्या साईडला परत एकदा बॉल चेन चिपकवून घेतली. दिसायला एकदम छान दिसायला लागलं होतं. हे सेम प्रोसेस दुसऱ्या साईडलाही करून घेतली, त्याच्यामुळे एकदम छान दिसायला लागलं. आणि नंतर काय करायचं म्हटलं तर मग जी ब्लाऊजवरती जशी डिझाईन होती म्हटलं त्याच डिझाईनमध्ये काहीतरी करूया, म्हणून परत ग्लूच्या मदतीने बॉल चेनने डिझाईन बनवायला घेतली. जसं जशी डिझाईन केलेली होती त्या पद्धतीमध्ये बॉल चेन चिपकवायला घेतली. हेही दिसायला छान वाटत होतं, एकदम सुटसुटीत डिझाईन वाटत होती, जास्त भरगतचं काही वाटत नव्हतं. ते झाल्यानंतर परत एकदा जसं सुरुवातीला डिझाईन केली होती तसंच चिपकवून घेतलं आणि त्याच्यानंतर ड्रॉप स्टोनने चिपकवायला घेतलं. तेही चिपकवून झाल्यानंतर पण ते एकदम सिंपल दिसत होतं, म्हणून बॉल चेनचे छोटे छोटे तुकडे केले आणि तेही ड्रॉप शेपमध्ये कट चिपकवून घेतले व्यवस्थित. ते झाल्यानंतर आता राहिलं सुई दोऱ्याचं काम. ते घेतलं आणि नंतर मोठे मणी आणि छोट्या मण्यांनी असं छान छोटंसं फूल बनवलं. ते पूर्ण करून झाल्यानंतर अजूनच छान दिसायला लागलं. मग राहिलं सर्व काही जे चिपकवलं होतं ते पूर्ण सुई दोऱ्याने सिक्युअर करायचं. ते सिक्युअर करून झाल्यानंतर घेतले मी लटकन बनवण्यासाठी. म्हटलं असं काही थोडं सिंपलच दिसतंय, म्हणून खाली छान असे हँगिंग म्हणजेच लटकन बनवून घेतले. एकदम छान दिसत होते, तेही सुटसुटीतच लावून घेतले. त्याच्यामुळे जास्त बटबटीतही वाटत नव्हतं आणि डिझाईनही छान दिसत होती. दोघं साईडच्या स्लीव्जवरती छान असं हँगिंग आणि डिझाईन करून घेतली. त्याच्यानंतर वेळ आली पाठीमागच्या गळ्याची. त्याच्यासाठीच मी एकदम सिंपलच डिझाईन ठरवली होती. जसं स्लीव्जवरती स्टार्टिंगला बॉल चेन, स्टोन चेन, परत बॉल चेन असं चिपकवलं होतं, म्हटलं तसंच पाठीमागे करूया, कारण की जास्त बटबटीत काही हवं नको होतं मला पाठीमागे, म्हणून सिंपल पद्धतीनेच बॉल चेन, स्टोन चेन चिपकवायला घेतली. स्टोन चेन चिपकवायला थोडासा वेळ लागला, पण बॉल चेन पटक्यात चिपकवल्या गेली. ते चिपकवून झाल्यानंतर त्यालाही सिक्युअर करून घेतलं. बाईंवर तसं चिपकवायला वेळ लागला, शिवण्यासाठी वेळ लागला, पण पाठीमागे शिवण्यासाठी काही वेळ लागला नाही. इथे ब्लाऊज माझं पूर्ण कंप्लीट करून झालं होतं. नक्कीच सांगा कसं दिसतंय म्हणून, आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.